नमस्कार मंडळी. खूप दिवसांनी पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या शिवणकला संस्कृती या चॅनलवर. इथे मी वटपौर्णिमेनिमित्त काठपदर साडीचा ब्लाऊज डिझाईन करून दाखवणार आहे. मी आधी अस्तरावर मटका गळा आखून घेतलेला आहे आणि मेन फॅब्रिकवर अस्तर ठेवून मटका गळ्यावर जी रेषा आहे त्याच्यावर शिलाई करून घेतलेली आहे. म्हणजे आधी मी आता गळा तयार करून घेणार आहे. इथे मी जादाचं जे कापड आहे ते कापून घेतलेलं आहे आणि नॉचेस देऊन घेतलेले आहे आणि गळा उलटवून घेणार आहे. अशा प्रकारे मी गळा उलटवून घेतलेला आहे आणि आता मी इथे दाब शिलाई देणार आहे. इथे मी कोणत्याही कॅनव्हास पेपर किंवा पायपिंगचा वापर केलेला नाही आहे. डायरेक्ट अगदी साधा सोपा गळा शिवून इथे दाखवलेला आहे. त्याचबरोबर मी इथे साईडने सुद्धा शिलाई घालून घेतलेली आहे आणि जादाचं जे कापड आहे हे कापून टाकलेलं आहे. हा झाला मटका गळा. आता आपण याच्यावर लावण्यासाठी पॅचेस तयार करणार आहोत. सगळ्यात आधी मी काठपदर साडीचे हे पॅच तयार करून घेणार आहे. कॅनव्हास पेपरवर आकार त्याचा कापून मी घेतलेला आहे आणि काठसुद्धा त्याच आकारात कापलेला आहे. इथे मी मध्ये शिलाई दिल्यानंतर कट्स लावून घेणार आहे आणि त्या साईडने एका साईडने दुमडून घेणार आहे आणि गळ्याच्या साईडने मी त्याला पायपिंग करणार आहे. एकाच साईडने मी हा काठ दुमडून घेणार आहे. इथे फिनिशिंगसाठी ह्या साईडने मी लेस लावणार आहे. यामुळे काय होतं की शिलाई आपली कुठे दिसणार नाही. दुसरा पॅच पण मी तशाच प्रकारे तयार करून घेतलेला आहे. याच्यानंतर दुसऱ्या साईडला मला पायपिंग लावायची आहे. साडीला मॅचिंग कापड मी इथे घेतलेलं आहे आणि त्याची पायपिंग मी इथे दुसऱ्या साईडने करणार आहे. ही पायपिंग आपल्याला बरोबर गळ्याच्या साईडला येणार आहे. कॅनव्हास पेपरला च्या पॅचवर अशी पायपिंग करताना अगदी व्यवस्थित अगदी येते. त्यामुळे पायपिंग दोरी लावायची इथे गरज नाही. इथे मी आता डबल शिलाई घालून घेते आणि त्याच्यानंतर पायपिंग करायला सुरुवात करते. हळूहळू अगदी इथे शिलाई द्यायची आहे. सगळीकडे सारखी अशी पायपिंग आपली आली पाहिजे. दोन्ही पॅच असेच मी तयार करून घेणार आहे. जादाचं कापड मी इथे कापून टाकलेलं आहे. त्याच्यानंतर मी इथे बो तयार करणार आहे. त्याच्यासाठी छोटा अगदी काठाचा तुकडा घेतलेला आहे आणि त्याला मध्ये लावण्यासाठी मी इथे रिबन कशी तयार करणार आहे. ही शिलाई देऊन झालेली आहे. आता मी त्याला उलटवत आहे. जरा वेळ लागला, काठ जास्त जाड असल्यामुळे इथे वेळ लागला मला, परंतु नंतर परतवल्यानंतर मी बो शिवण्यासाठी 2 कापड घेतलेले आहेत. इथे दोन्ही साईडला मला शिलाई द्यायची होती, पण मी 3 साईडला घातली. त्याच्यातली एक शिलाई मी खोलली आणि परत दोन्ही बाजूला मी शिलाई परत एकदा करून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर हा बो मी उलटवलेला आहे. मध्ये अगदी हातशिलाई घालून मी इथे बो तयार करून घेतलेला आहे. त्याच्यावर काठ ठेवून इथे मी शिलाई करून आता हा जो काठ रिबन कशी लावलेली आहे तो उलटवून घेणार आहे. इथे पण काठ हा उलटवण्यासाठी मला खूप वेळ लागला आणि अशा प्रकारे बो तयार झालेला आहे. त्याच्यानंतर नेहमीप्रमाणे
मी इथे टक्स आखून घेणार आहे आणि ते शिवून देखील घेणार आहे. टक्सला नेहमी मी डबल शिलाई करून देते. काही वेळा नाहीतर ती शिलाई सुटून जाते यासाठी. त्याच्यानंतर मी पॅच व्यवस्थित झाले की नाही हे पाहिलं आणि एका साईडने मार्किंग केलं. जे मार्किंग केलं त्याचं छाप दुसऱ्या साईडला मी काढून घेतली आणि खडूने पुन्हा एकदा त्याला आखून घेतलं. त्याच्यानंतर मध्यभागी अगदी मी हा बो ठेवून घेतला. मध्यभाग कळण्यासाठी मी एक मार्किंग केलं आणि बो ठेवून घेतला आणि तिथे शिलाई दिलेली आहे. त्याच्यानंतर इथे दुसऱ्या साईडला मी शिलाई करून घेतलेली आहे. जादाचं कापड कापून टाकायचं. त्याच्यानंतर इथे मध्ये बॉर्डरला मॅचिंग अशी कॉपर कलरची लेस मी इथे लावत आहे. यासाठी की इथे मी कॅनव्हासचा वापर केलेला नाही. गळा अगदी ताठ येण्यासाठी इथे लेसचा वापर आणि फिनिशिंगसाठी दोन्ही कामासाठी मी लेस लावलेली आहे. त्याच्यानंतर तयार केलेले पॅच नीट अगदी ठेवून त्याला व्यवस्थित शिलाई करून घ्यायची आहे. इथे आपला जो ब्लाऊजचा फॅब्रिक आहे ते अजिबात दिसता कामा नये. अशा प्रकारे हळूहळू मी दोन्ही पॅच लावून घेतलेले आहेत. दुसऱ्या साईडने आता मी शिलाई देऊन घेणार आहे. आधी टक्स दिल्यामुळे काय होतं की पॅच लावायला सोपं पडतं. पॅच लावल्यानंतर टक्स देणं अवघड पडतं. अशा प्रकारे इथे मी दोन्ही साईडने शिलाई देऊन झाल्यानंतर जो दुसरी साईड आहे त्याला कॉपर कलरचीच लेस अटॅच करणार आहे. शिवून घेणार आहे. ती हळूहळू मी शिवत आहे. दोन्ही साईडला मी अशा प्रकारेच लेस लावून डबल शिलाई करून घेणार आहे. अशा प्रकारे माझी ब्लाऊज डिझाईन तयार करून झालेली आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.